नमस्कार. मी मनीषा कुलकर्णी. आज आम्ही रणदीप हुड्डाजींचा स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा बघून आलो. त्याच्याबद्दल काय मला वाटलं हे मी माझ्या या आदर्श पंक्ती या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्यासमोर शेअर करणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा ज्या वेळेला बघायला गेले आणि सिनेमा सुरू झाला त्यावेळेला असं वाटलं की रणदीप हुड्डाजी प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून जगलेत. कलाकार म्हणून त्यांनी भूमिका केली आहे असं कुठेही वाटलं नाही. कारण एकतर त्यांच्या चेहऱ्यातलं साधर्म्य आणि उत्कृष्ट अभिनय म्हणताच येणार नाही. म्हणजे खरोखरच आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जमान्यात आपण गेलो आहे असं आपल्याला वाटतं की हे सगळं आपल्या अवतीभोवती घडतं आहे. इतकं त्यांनी ते परिणामकारकरित्या सादर केलेलं आहे. आता वास्तविक एका अमराठी माणसानं स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व, पण एका अमराठी हरियाणासारख्या पंजाबी बोली असणाऱ्या राज्यातल्या एका कलाकारानं हे शिवधनुष्य पेललं आहे याचं खरोखरच आश्चर्य वाटतं. आणि त्यांनी ते इतकं परिणामकारकरित्या पेललं आहे की त्याला तोड नाही. वास्तविक आपल्या मराठी माणसांनी याच्यामध्ये पुढं यायला पाहिजे होतं, परंतु दिग्दर्शक मराठी होते आणि रणदीप हुड्डाजी काम करणार होते. पण कुठल्या कारणाने काय राहिलं आणि रणदीप हुड्डाजींनी जो स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका करायची आहे म्हणून जो अभ्यास केलेला होता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनाचा, तो त्यांचा इतका सूक्ष्म रीतीने झाला होता की ज्या वेळेला दिग्दर्शक म्हणाले की मी काही म्हणजे पुढं काम करू शकणार नाही, त्यावेळेला हुड्डाजींनी ठरवलं की काही झालं तरी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनपट हा जनतेसमोर आणायचा. भले आपल्याला किती पण संघर्ष करायला लागू दे, म्हणून त्यांनी स्वतःच दिग्दर्शन करायचं ठरवलं, भूमिका करायची ठरवली, इतर जबाबदाऱ्या पेलल्या आणि हा सिनेमा तयार करून जनतेसमोर आणला. जनतेसमोर स्वातंत्र्यवीरांचा सगळा इतिहास समोर माहिती करून दिला. स्वातंत्र्यवीरांनी ज्या हाल अपेष्टा सोसल्यात ब्रिटिश नागरिकांनी, इंग्रजांनी, राज्यकर्त्यांनी त्यांचा केलेला अनन्वित छळ, अंदमानमध्ये केलेला छळ आणि इतर क्रांतिकारकांचा केलेला अनन्वित छळ, या सगळ्यांच्या त्यागावर आज आपण हे स्वातंत्र्य अनुभवतो आहे. पण आपण काय करतो ह्याच्याबद्दल खूप खंत वाटते की आपण फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य या नावाखाली वाटेल ते बोलतो आणि काही कुठला विचार करत नाही, काही नाही. खरं तर स्वातंत्र्यवीरांचा जीवनपट हा 2 तासात होण्यासारखा नाहीच आहे, पण त्यातल्या महत्त्वाच्या घटना घेऊन त्यांनी तो सादर केला आहे. त्याही इतक्या परिणामकारक झाल्यात की रोमांच्या अंगावर उभे राहतात. आणि हे भोगणारी माणसं ही किती, म्हणजे परमेश्वराने यांना कसं बनवलं असेल. आम्हाला साधा एक शब्द बोलला तर चालत नाही, पण किती शारीरिक यातना. जिथं कुणीही माणूस जाऊ शकणार नाही अशा चारी बाजूनी पाणी असणाऱ्या ठिकाणी 10-10, 11-11 त्यांचा तर कारावास आजीवन होता, पण 11 वर्षांनी त्यांना तिथून मुक्त करण्यात आलं. भाऊ प्रत्यक्ष असून माहिती नाही, तिथंच दोघंही असून एकमेकाला माहिती नाही. खाण्यापिण्याचे किती हाल.
काय सगळं कल्पनेच्या बाहेर आहे. म्हणून किमान आपण सर्वांनी आपल्या घरातल्या मुलांना, घरातल्या तरुण पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा दाखवावा, त्यांचा जीवनपट दाखवावा आणि माहिती करून द्यावी या इतिहासाची. आणि सर्वांनी जाऊन हा सिनेमा बघून त्यातलं थोडं तरी माहिती घेऊन त्यांच्या साहित्याचं वाचन करावं असं मला वाटतं. सध्या आम्ही त्यांचं 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक वाचतो आहे. हे सावरकर लिखित पुस्तक आहे आणि ते सध्या आम्ही वाचतो आहे. तर रणदीप हुड्डाजींनी आम्हाला हे सगळा हा इतिहास महत्त्वाच्या घटनातून तरी निदान समोर आणून दाखवला. तसा पूर्वी सुधीर फडक्यांनी सुद्धा अनेक अडचणींना तोंड देत मराठी सिनेमा स्वातंत्र्यवीर सावरकर तयार केला होता. तोही आम्ही पाहिला होता. तर असं हे क्रांतिकारकांच्या कथा बघून मुलांना आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळाले आणि आपण त्यासाठी काय करतो, आपण काय केलं पाहिजे याची घरामध्ये चर्चा केली पाहिजे. आता मला परदेशवारीचं काही इतकं आकर्षण नाही आहे आणि कुठं ट्रिपला वगैरे परदेशवारीला जावं असं इतकं काय मला काय त्याचं इतकं आकर्षण नाही. परंतु नेहमी वडिलांच्या बोलण्यात यायचं स्वातंत्र्यवीर सावरकर हे लहानपणी मी ऐकायची. पण आता जेव्हा मला वेळ मिळाला तेव्हा मी अट्टाहासाने अंदमान या आपल्या राष्ट्रीय तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जायचं ठरवलं आणि मी ते जाऊन बघून आले. लंडनमध्ये जाऊन ज्यांनी आपल्यावर अत्याचार केले त्या इंग्लंड, युरोप इथं ट्रिप करण्यापेक्षा ज्यांनी आपल्याला आज स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे अशा क्रांतिकारकांच्या सजा झालेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी भोगलेल्या यातना असं ठिकाण बघून यावं हे मला पहिल्यापासूनच आकर्षण होतं. म्हणून युरोपवारी करण्यापेक्षा अंदमानवारी करणं याला मी जास्त प्राधान्य दिलं. आणि माझा मुलगासुद्धा परदेशात वगैरे कुठेही कामाला नाही याचा मला अभिमान आहे. कारण रत्नागिरीला ज्या वेळेला अंदमानातून सुटका झाली त्यावेळेला सावरकरांना स्थानबद्ध म्हणून रत्नागिरीमध्ये शिक्षा देण्यात आली स्थानबद्धतेची. पण तिथंही ते गप्प बसले नाहीत. त्यांनी राजकारण नाही तर समाजकारण करून दलितांना न्याय दिला आणि मंदिरामध्ये प्रवेश दिला. ते पतित पावन मंदिर रत्नागिरीत आहे. माझा मुलगा वास्तव्याला रत्नागिरीत आहे. माझंही वास्तव्य रत्नागिरीला असतं. आणि आज तो सिनेमा बघितल्यानंतर मला खरोखर अभिमान वाटला की माझ्या मुलाचं वास्तव्य आपल्या क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पदस्पर्शाने जो जिल्हा पावन झालेला आहे त्या ठिकाणी आम्हाला वास्तव्य करायला मिळालं याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो आणि अतिशय मला तो अभिमानही आहे. भले त्याला परदेशात नोकरी नसेल, भले तो कुठं पाश्चात्य देशामध्ये नसेल, पण आम्हीसुद्धा म्हणजे तसं आर्थिक बाजूने आम्हालाही काही कमी नाही आहे. पण आम्हाला जिथं ज्या मातीचा कण अन कण हा सावरकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आहे, पावन झालेला आहे, टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे, अशा या क्रांतिकारकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या जिल्ह्यात माझा मुलगा काम करतो याचा मला अभिमान वाटतो. तसंच माझी नात तर खूप छोटी आहे, अजूनही 10 वर्षाचीच आहे. तिला तर अजूनही सावरकर हे आमच्या बोलण्यातूनच कळतात. पण तिने सावरकरांच्या लिहिलेल्या नाटकात नाट्यवाचन करून आणि त्यांच्यावरचं जीवनावरचं वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसं मिळवली. परवा शरद पोंक्षे, सुमित्रा महाजन, नितीश भारद्वाज यांच्या हस्ते तिला बक्षीस मिळालं याचाही मला खूप अभिमान वाटतो. तिची आई तिच्याकडून खूप तयारी करून घेते, स्वतः वाचन करते सावरकरांच्याबद्दल आणि तिच्याकडून तयारी करून घेते.
आपणही घरात चर्चा करून अशा या क्रांतिकारकांची माहिती मुलांना दिली पाहिजे. मुलांनाही आता शरद पोंक्षेंनी 15 ते 35 वयोगटातील तरुणांच्यासाठी अंदमान वारी काढलेली आहे. त्यांनी त्यांचे मित्र प्रदीप बावस्कर यांनी. त्याला आपण भरपूर प्रतिसाद द्या. आपल्या मुलांना अंदमानसारख्या राष्ट्रीय तीर्थक्षेत्री पाठवा. म्हणजे त्या सिनेमा बघितल्यानंतर त्या अंदमानचं महत्त्व काय आहे, किती क्रांतिकारकांनी तिथं अनन्वित छळ सोसलेला आहे हे मुलांना समजेल. आणि महागड्या गाड्या आपण पैशाचं कारण पुढं करून उपयोगाचं नाही. महागड्या गाड्या, महागडे फोन, त्याचे चार्जिंगला सारखे लागणारे पैसे, ह्याच्यापेक्षा एकदा मुलांना आणि तुम्ही स्वतःसुद्धा सगळ्यांनी अंदमानची वारी करावी असं मला वाटतं. आता प्रत्येकाचा विचार आहे, पण स्वातंत्र्य हे तर आपण प्रत्येकजणच उपभोगतो. त्यामुळं आपण या अशा आपल्या महान व्यक्तींना आणि ते बनवणाऱ्या रणदीप हुड्डाजींना माझं शतशः वंदन, की जे मराठी नसूनसुद्धा हा सिनेमा करण्यासाठी झगडले. अनंत अडचणींना तोंड देऊन त्यांच्या घरच्यांनीसुद्धा त्यांना मदत केली. आणि त्यामुळं आपल्याला जनतेला हा जीवनपट थोड्या रूपात का होईना पाहायला मिळाला. याबद्दल मी त्यांचं शतशः त्यांना नमन करते. आणि भारत माता की जय, वंदे मातरम. अशा सर्व क्रांतिकारकांना माझं पुन्हा एकदा वंदन आणि धन्यवाद. माझे विचार जर आवडले असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक्स द्या. वंदे मातरम. जय श्रीराम. धन्यवाद.